अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सर्वात महत्वाचे म्हणजे इंद्रियांना ठाऊक नसते, मनाला आणि वाणीला जे अगोचर आहे, बुद्धीलाही जे कळत नाही, अशी जी निराकार निजवस्तू, ती निजवस्तू श्री गुरु साक्षात आपल्या शिष्याला दाखवतात. अगदी आवळा आपल्या करतळात घ्यावा इतक्या पद्धतीने असा बोध ते शिष्याला करतात. त्यांचे बोध देणे अगाध असते. स्वानंद व परमानंद शिष्याने चाखावा ही त्यांची इच्छा असते. त्यावेळी शिष्याचा भ्रम नाहीसा होतो. त्यावेळी शिष्याला परब्रह्म आकळते. सेवक परचक्र घालवतात, राजा आनंदाच्या गोळ्या उभ्या करतो. अगदी तसे शिष्य ब्रह्मरसात बुडाला की गुरुला केवढा आनंद होतो. शिष्याच्या प्रगतीचा कळवळा श्री गुरुनाथांना असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचा त्याला मार्ग दावून. श्री गुरु वेगळा असतो, आईसारखा लाळा लावतो. अशा गुरूंच्या गळा सत्कर्माचा हार नेहमीच घालत जावा. त्याला कोणत्याच विषयाची आस नसते. स्वधर्मात तो नित्य आनंदात राहतो. शिष्य कल्याणासाठी त्याला ते गहास गहास ज्ञान भरवीत असतात. शिष्याच्या ठिकाणचा मळ घालवण्यासाठी तो नित्य नैमित्तिक कर्मे करावायला लावतो. त्या गुरुच्या चिंतनाने काम क्रोध नष्ट होतो. त्या काम क्रोधाची तो आठवणही विसरून जातो. उपनिषदाने अखेरचे सांगून टाकलेले आहे, आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी केवळ गुरुपाय हाच उपाय आहे. ब्रह्मज्ञान मिळवायचे असेल तर गुरुपायच हवेत. हा सर्व आटापिटा एवढ्यासाठी आहे. एक डोळा खूप चांगला आहे पण सूर्य दिसत नाही, मग उपयोग काय? नाव गच्च भरलेले आहे, त्यात सज्जन दुर्जन साव थोर चोर सारे बसलेले आहेत, पण नावाडीच नाही. नाव पहिल्या तीराला कशी लागणार? पाऊस पडला की भूमीमध्ये मार्दवता येते, तरीही निवांत बसला. जमिनीत बी पेरले नाही, हंगामाची वाट लागते संपूर्ण. खूप रत्न सापडले, पण खरे की खोटे सांगणारा कोणी हवा ना. त्यास रत्नपारखीच हवा. तसे हातामध्ये आत्मस्वरूप आहे, पण मला दिसत नाही. मग मी वेडा पिसा झालो. ते आत्मस्वरूप दाखवणारा श्री गुरुच असतो. त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी श्री गुरु खूप आटापिटा करतात. श्री गुरु म्हणजे आनंदाचा मेघ, आत्मज्ञान देणारा, पण सेवा केल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. खूप साधने करशील, जपजाप्य अनुष्ठान करशील, पण गुरुकृपा विना ते सारे व्यर्थ आहे. गुरु साधन नाही, मग त्या वाचून साध्य काहीच नाही. बहुत साधनाची यशस्वीता गुरु शिवाय होत नाही. गुरु म्हणजे चिद्रूप, गुरु म्हणजे ब्रह्म, हे उपनिषदाचे प्रमाण आहे. जशी तुपाची बाहुली तुपा वाचून वेगळी नसणार आहे, तशी ती विविध रूपे साकारली तरी ती मूर्ती गुरूंची होय. पण त्यांची भेट होण्याआधी भाग्य मात्र हवे आहे. श्री गुरु जेथे जेथे पाहिल तेथे आनंदाची वृष्टी होईल. तो म्हणेल तेथे महाबोध नांदण्यासाठी येईल. आता याच्या
ओव्या ऐकूया. तयासी श्री गुरु दावित साक्षात, जैसा आवळा घ्यावा करतळात, तो काय पदार्थ तैसा प्रबोध शिष्या लागे. करायाला प्रबोध शिष्याशी असत बोधित, बोधणे त्यांचे अगाध, स्वानंद परमानंद भोगित द्वय. जय जवम निरसे भ्रम, मगा कळे परब्रह्म, मग सद्गुरुसी मोद परमा, सुख संग्राम मोदाचा गुरुसी. परचक्र सेवक बिभांडी, राजा उभारी मोद गुडी, घेता शिष्य परमानंदे बुडी, गुरुसी गाडी सुखावस्था. शिष्य उत्थान कळवळा, जया सद्गुरु बाजी प्रबळा, अवघा भागवती धर्म सगळा. गावा गळा ते सद्गुरुने, ज्याचा त्याला वेगळा, मार्ग दाऊनी मोकळा, माये समलावी लळा, ईशा गुरुगळा घाली सत्कर्महार. विषयाची न तयास, स्वधर्म ठाई तयासा इतिहास, एकमेव शिष्य कल्याणास, घास घास ज्ञान भरवी. चित्ताची ठाई वासनामळ, तो नासावयामळ, नित्य नैमित्तिक कर्म सकळ, करावया स्वबळ लावी. मग होता गुरुचिंतन, तन मन लावून, काम क्रोधाचे निंबलोन, स्मरण ही तया न होय. उपनिषदाचा अखेरचा निर्णय, करण्या केवळ गुरुपाय. ब्रह्मज्ञानासी न जुजा उपाय, म्हणून ध्याय पाय गुरुचे. नयना हे देखना, परी नाही देखे सूर्यनारायणा, काय देखे तिमिरगणा, पहाना पहाना म्हणून या. नाव लावी पैल पार, बैसले तया माझी साव थोर, परी तारके विण पैल पार, साव थोर चोर न पावती. पर्जन्ये भूमी भिजली, मार्दवतात येत आली, पेरणी न केली, वाट लागली हंगामाची. सापडले बहुमोल रत्न, असत्य सत्य सांगेल कोण, तयासी हवा रत्न पारखी जाण, मग प्राप्तीसी कोण दांदलती. करा माझी आत्मस्वरूप तैसे, परी स्वनयनी दिसे, म्हणून लागे वेडे पिसे, श्री गुरु दावीच सीतायाला. ये प्राप्तीसाठी श्री गुरु करिया टाटी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी भेटी उठा उठी होय. श्री गुरु तो आनंद घन, देई देई आत्मज्ञान, परी मेळवावे सेवा करून, संपादन मग होतसे. बहु करशील साधने, जपजाप्य अनुष्ठाने, परी गुरु कृपे विणे, फलाने नाना सुख बडवितो. गुरु नसे साधन, त्या विण न साध्य जाण, बहु साधने नागवन, समजून घेई बाबा तू. चिद्रूपाचे जया ज्ञान, केवळ गुरुची चिद्रूप जाण, गुरु ब्रह्मासे भिन्न प्रमाण हे उपनिषदाचे. गुरु ब्रह्म नसे भिन्न प्रमाण हे उपनिषदाचे. जैशी घृताची बाहुली, घृता वाचुनी नसे वेगळाली, तैसे चिद्रूपे साकारली, मूर्ती ती गुरूंची. परिभावया तयाची भेटी, भाग्य हवे कोटी कोटी, सहज होय दिठी, आईसी गोठी नातयांची. जेथ जेथ तो पहाय, तेथ मोद वृष्टी होय, तो म्हणे तेथ होय, महाबोध रहायानंदवयस. कुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. यशवंत बाबा महाराज की जय.